सिंगम संतोष घोडके यांच्या नेतृत्वाखाली अंबड पोलिसांची दमदार कामगिरी. अपहरण झालेला युवक कर्नाटकातून सुखरूप ताब्यात. गुन्हेगाराला दाखवला पोलिसी हिसका. डीबी पथकाच्या अथक मेहनतीला मोठे यश. नातेवाईकांनी साहेबाला गुलाला लावून खांद्यावर घेऊन केला जल्लोष साजरा. एखाद्या चित्रपटातील थरार कथेला साजेशी अशी कामगिरी करत अंबड पोलिसांनी अपहरण झालेल्या युवकाला तब्बल अनेक महिन्यानंतर कर्नाटक राज्यातून सुखरूप शोध लावून पोलीस दलाची कार्यक्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. या धाडशी आणि शिस्तीपूर्ण कारवाईमुळे अंबड पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे. पोलीस ठाणे अंबड येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 670/25 कलम 137(2) 140 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील पीडित पारस भालचंद्र जाधव राहणार झिरपी तांडा तालुका अंबड जिल्हा जालना यास दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी ऊस तोडीच्या व्यवहारातून उचलून नेण्यात आलं होतं. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी हार न मानता तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासी अधिकारी व अंबड डीबी पथकाने दिवसरात्र मेहनत घेत विविध ठिकाणी माहिती संकलित केली. गुन्ह्यातील 2 आरोपींना आधीच अटक करून पोलिसांनी गुन्ह्याची पाळीमुळे शोधण्यास सुरुवात केली होती. दरम्यान गोपनीय माहितीदाराचे जाळे, स्थानिक नागरिकांचा विश्वास आणि पोलिसांची तीक्ष्ण नजर याच्या जोरावर अखेर आज कर्नाटक राज्यातील चडचणगाव तालुका चडचण जिल्हा विजयपूर इथून पीडित पारस जाधव यास सुखरूप ताब्यात घेण्यात अंबड पोलिसांना यश आलंय. या संपूर्ण ऑपरेशनमध्ये अंबड पोलीस स्टेशनचे सिंगम म्हणून ओळखले जाणारे पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांनी अत्यंत बारकाईने मार्गदर्शन करत पथकाचा उत्साह कायम ठेवला. गुन्हेगारावर वचक आणि सर्वसामान्यांमध्ये विश्वास निर्माण करणारे संतोष घोडके यांच्या नेतृत्वाखाली अंबड पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या धडाकेबाज कामगिरीची छाप पाडली आहे. ही उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या कठोर व प्रभावी नेतृत्वाखाली अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ यांच्या अचूक मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सूचनांमुळे तपासाला योग्य दिशा मिळाल्याचे बोलले जात आहे. तर या मोहिमेमध्ये अंबड डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे, पोलीस अंमलदार यशवंत मुंडे, दीपक चव्हाण, अरुण मुंडे यांनी अक्षरशः जीवाचे रान करून तपास यशस्वी केला आहे. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे पीडित युवक सुखरूप सापडला आहे. अंबड पोलिसांच्या या थरारक आणि धाडसी कामगिरीमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून अंबड पोलीस म्हणजे विश्वास अशी भावना पुन्हा एकदा दृढ झाली आहे. तर नातेवाईकांनी जसाही अपहरण झालेला युवक जसाही पोलीस स्टेशन येथे आणला त्यावेळी आनंदाच्या भरामध्ये गुलालाची उधळण करत पुष्पहार अर्पण करत अक्षरशः पोलीस कर्मचाऱ्यांच्या त्या पथकाला डोक्यावर घेतले. यातूनच पोलिसावर असलेला विश्वास एक वेळेस पुन्हा सिद्ध होतोय. पोलिसांनी अंबड येथे गुन्हा रजिस्टर नंबर 670/25 कलम 137(2) BNS प्रमाणित गुन्हा दाखल होता. सदरचा गुन्हा हा ऊस तोडीचे जे पैशाच्या व्यवहारातून गुन्हा घडलेला होता. यामध्ये पोलिसांनी अंबड हद्दीतील एक पारस जाधव नावाचा व्यक्ती हा पळून नेलेला होता. सदरचा गुन्हा हा जवळ नोव्हेंबरमध्ये दाखल झालेला होता. नोव्हेंबरपासून आजपर्यंत आपण सदर गुन्ह्याचा तपास करत होतो. गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत 2 आरोपी अटक केलेले होते, परंतु त्या 2 आरोपीकडेही जो अपहृत व्यक्ती आहे त्याचा शोध लागलेला नव्हता. परंतु पूर्वीचे तपास अधिकारी PSI बागलाल मॅडम, त्यानंतर PSI नरोडे DB टीमचे पथक प्रमुख आणि आम्ही स्वतः त्या ह्याच्यामध्ये लक्ष घातलं. त्याचबरोबर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंग संधू साहेब तसेच उपविभागीय अधिकारी धुमाळ साहेब या सर्वांनी पर्सनली यामध्ये लक्ष देऊन आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यांच्या मार्गदर्शनाने सूचनेप्रमाणे हा तपास पुढे गेला आणि जवळपास आज 6 ते 7 महिन्यानंतर तो अपहृत व्यक्ती हा आम्हाला मिळालेला आहे. तो व्यक्ती हा चडचण राज्य कर्नाटक या ठिकाणी मिळून आलेला आहे. त्यामध्ये सदर गुन्ह्यात 2 आरोपी आतापर्यंत अटक आहेत आणि आज सदर गुन्ह्याचा तपास हा पुढे आणखी चालू आहे. आणखी किती आरोपी असण्याची शक्यता आहे? आणखी आम्ही तपासामध्ये आणखी एक आरोपीची वाढ केलेली आहे. आता तपासामध्ये
आणि तो पीडित व्यक्ती जो आहे तर पीडित व्यक्तीचं स्टेटमेंट घेतल्यानंतर आणखी त्यामध्ये आरोपी वाढ होण्याची शक्यता नाकारता येते. आरोपी त्या ठिकाणी कशा परिस्थितीत मिळून आला? हा जो पीडित आहे तर हा चडचण राज्य कर्नाटक या ठिकाणी एका हॉटेलमध्ये मिळून आलेला हा होता. तो डीबी टीमचे जे पथक प्रमुख आहेत PS नरोडे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की तुम्ही ज्या व्यक्तीचा शोध घेता पीडित व्यक्तीचा तो व्यक्ती हा चडचण येथील बसस्टँड समोरील एका हॉटेलमध्ये आहे अशी माहिती मिळाल्यानंतर ते सर्व पथक तिथं गेलं आणि त्याला बघितलं तर तो त्या ठिकाणी मिळून आलेला आहे. माझ्या नवऱ्याला आता 6.5 महिने झाले तेव्हापासून सुभाष खरात मी नेलेलं जोरून सुभाष खरात मी नेलेलं आज आणले माझ्या नवऱ्याला. मला आज चांगलं बरं वाटायला लागलं. मला 3 मुली आहे, 1 मुलगा आहे. माझी परिस्थिती लई गरीब आहे. 6 महिन्यापासून सुभाष खरात नेऊन त्यांनी म्हणलं मी नेलंच नाही. आता त्यांच्यापाशीच माझ्या नवऱ्याने भेटला आम्हाला. काय कारण होतं त्याला न्यायचं? किडनॅप करून नेलं त्याने. त्यांचे पैसे होते ते मी राणी शेती विकून त्याला पैसे दिले 12 लाख रुपये. तरी त्याने 3 लाख रुपयासाठी माझ्या नवऱ्याला किडनॅप करून उचलून नेला. 6 महिने झाले आता. आता पतीला सुखरूप आलेत, आता काय वाटतं? आता मला खूप बरं वाटतंय. फॅमिलीत आज वाटतं. याचं श्रेय तुम्ही कोणाला देणार? याचं तुमच्या पतिराज पोलीस स्टेशनला आणलं, मग याचं श्रेय तुम्ही पोलिसांना देणार, कोणाला देणार? असं आहे का? माझं नाव कविता नितीन जाधव, राहणार झिरपी सुकापुरी फाट्यावर वसंतनगर. तिथूनच ते खरातांनी एक गाडी घेऊन तिथूनच घेऊन गेले त्यांना आणि 6.5 महिने झालेत बेपत्ता केलं. तर त्यांनी आम्ही खूप प्रयत्न केले तर आम्हाला काही पत्ता लई लागू दिले. पोलीस स्टेशनमध्ये चक्र मारू परेशान. पोलीस स्टेशनवाले पण थोडा आमची काही काळजी घेतल्यानंतर मॅडमने म्हणले ते त्याचे लोक काही बरोबर नाही म्हणे आणि असे लोकाला शिक्षा तर व्हायलीच पाहिजे थोडंफार. नाहीतरी अशा गोरगरिबाला काही बी करू शकतात त्या लोकांनी. कारण की ह्या लोकांना बी थोडाफार समजायला पाहिजे. गोरगरिबासाठी थोडाफार आपली मदत करायला पाहिजे आणि त्या लोकाला त्यांना कळायला पाहिजे होते की कुठे ठेवले होते. थोडंफार बेपत्ता लागल्यानंतर आपल्याला समजायला पाहिजे होते की त्यांनी आहेत आमच्याकडे, थोडंफार बोलून घ्या. तुमचे पैसे काय राहिले 1 लाख 2 लाख रुपये ते आम्ही त्यांना देणार होते ना. आणखी वावर विकले त्यांना देण्यात ते पूर्ण दिले त्यांना आणि 2 लाखासाठी माणसाला घेऊन गेले. तरी पण म्हणले आम्ही तुमचे देऊ, पण काही ऐका ना त्यांनी. आता तुमचे दाजी आलेत, आमचे दाजी आलेत, आम्हाला खूप आनंद वाटतो. आई आज जावई आला, काय सांगाल? बरं वाटतं पण ते थोडं बोलायला थोडं काही ते मला वाटतं की मारलं गेलं असं त्यामुळे त्याचं थोडं डोकं बरोबर नाही ठिकाणी. ज्या वेळेस नेलं आहे त्यांनी 20 तारखेला नेलं आहे दिपाळी होऊन गुरुवार दिवस. तर आज 6 महिने होऊन वर दिवस गेले. तर इतर पण आम्ही आलो तर आम्हाला सरनी पण सांगितलं की तुम्ही इथून नेलं नाही. तर आम्ही म्हणलो सर इथून पण नेलं आहे आम्ही. इथून नेलं म्हणलं वसंतनगरहून. तिथं पण हे केलं पंचनामा तिथून केलं आहे. पंचनामा केल्यावर नंतर आम्ही इथं साहेबांनी आमची कशीपर्यंत तरी मॅडमला दिलं आहे तर तिथं पंचनामा केलं आहे. पंचनामा केल्याच्या नंतर आम्ही 10 ते 12 वेळेस आम्ही इथून गाडी पाठवली. गाडी पाठवल्याच्या नंतर आमचं सगळं काम झालंच नाही. जिल्हा होऊ राहिलं काम दमाने चाललंय. आम्ही मग आमचं इथं काळजी करू नये म्हणून आम्ही काय केलं आहे तर हायकोर्टला गेलं आहे. हायकोर्टपर्यंत तिथून जाऊन आम्ही सक्सेस केलं आहे. सक्सेस केलं आहे. आता बरं वाटते जावाई आलं म्हणून. धन्यवाद. आम्हाला खूप लहान 3 मुली आहे, 1 मुलगा आहे. इतकी जमीन नाही त्यांना काही नाही, खूप परिस्थिती. आम्ही रस्त्याने गेलो आहे घर बघायला मुलींचा तर ते संजू खरातने आम्हाला सांगितलं आहे की तुमचं जावाई हे पारस, तुम्हाला जमीन असं नाणे तर तुम्ही जमीन विका. तुम्ही जमीन विकून आम्हाला पैसे द्या. 4 लाख दिले तर 2 शब्द जावायचा ऐकावा. परत आम्ही म्हणलो आम्हाला ही जमीन आहे थोडी आहे, आम्हाला काही मुलं बाळा जमीन विकून देत नाही बाबा. तर आम्ही काहीतरी त्यांची जमीन विकू, त्यांचे काहीतरी विकून तुमचे असेल 1,10,000 रुपये राहिलेले होते. माझ्या मोबाईलमधून त्यांना पैसे टाकायला लावलेले 12.5 लाख रुपये असे खरंच दिलेले. त्यांनी पण ते एवढे पैसे देऊन आम्हाला काही सांगितलं नाही. माणसाची आज जावई आला, आज कसं वाटतं? आता बरं वाटतंय पण आता यांची दवाखाना करावा, मेडिकल करावा म्हणून आम्हाला खूप chance भेटली. तुमचं नाव काय?
लीलाबाई रोहिदास पवार रामनगर ठाणे.